नमस्कार, आपण पाहत आहे महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल। अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट आणि बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 ला संचालक निवडीसाठी मतदान सुरू झाले आहे। या तिन्ही बाजार समित्यांमध्ये विविध मतदारसंघात 128 उमेदवार रिंगणात असून त्यांचे भाग्य आज मतपेटीत स्थिर होणार आहे। अकोला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच सुरुवात झाली आहे। दरम्यान प्रत्येकी 18 संचालक पदाकरिता ही निवडणूक होत असून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 32 उमेदवार रिंगणात उभे होते। यापैकी 5 उमेदवार बिनविरोध झाले। अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 7 पैकी 2 उमेदवार बिनविरोध होऊन आता 58 उमेदवार रिंगणात उभे आहेत। तर बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 40 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। 30 एप्रिल रोजी बाळापूर, तेल्हारा, मूर्तिजापूर व पातूर या 4 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये निवडणूक होणार आहे। दरम्यान या निवडणुकीमध्ये प्रथमच 10 गुंठ जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना उमेदवारीची संधी देण्यात आली असल्यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे। त्यातच पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीने आपले पॅनल उभे करून उमेदवार रिंगणात उतरवले आहे। अकोलामध्ये या पॅनलची थेट सहकार पॅनलशी लढत होत असली तरी सहकार पॅनलचे 5 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे आहे। अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 पॅनल एकमेकांसमोर उभे राहिले असून ही निवडणुकीत मोठी रंगत होती आहे। सदर निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी अकोल्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, श्रीमती मोनिका राऊत मॅडम, वाहतूक विभागचे किंगे साहेब तसेच रामदासपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी मनोज बघुरे, पोलीस उपनिरीक्षक संजीवनी पुरगे, पोलीस कॉन्स्टेबल कावीर डाकणे, हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, देविदास गायकवाड, भूषण सोळंके तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल संपादक प्रतिनिधी विजय रमेश पिचले। महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनलच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा नेहमी अपडेट। जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क संपादक विजय रमेश कुचे 9850299692।